सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत अदंडीनाथाचं सामर्थ्य स्वामींनी कसं कथन केलं, कसं सांगितलं। नेहमीच्या प्रमाणे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे, कारण खूपच छान अशी लीळा अदंडीनाथाच्या संदर्भातली स्वामींनी इथं कथा सांगितलेली आहे। ते तुम्हाला नक्कीच आवडेल, त्यामुळे आताच लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 198। अदंडीनाथ सामृत्य कथन। अदंडीनाथाचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचं स्वामींनी कथन केलेलं आहे, सांगितलेलं आहे की त्यांच्या ठिकाणी कसं सामर्थ्य होतं। अदंडी का म्हणायचे त्यांना? दंडी म्हणजे त्यांच्या ठिकाणी खूप अहंकार होता आणि नंतर त्याचा अ झाला, म्हणजे ती दंडी निघून गेली। अ म्हणजे नाही, दंडी म्हणजे अहंकार। तर असा त्यांच्या ठिकाणी एक अहंकार होता खूप सामर्थ्याचा, आणि असा तो गर्व जो होता, दंडी म्हणजे गर्व, तो निघून गेला आणि मग तेव्हापासून नाव अदंडीनाथ असं पडलं। तर त्याचा गर्व कसा जातो, काय काय प्रसंग घडतात हे सर्व स्वामी सविस्तर सांगतात। चरित्र खूप मोठं आहे, बरंच मोठं चरित्र आहे, 3-3.5 पानाचं चरित्र आहे। त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला म्हणून मध्ये सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत ऐका। एवढं छान चरित्र आहे आणि स्वामींनी कथा सांगितली म्हणजे खूपच छान असणारच आहे, आणि त्यामुळे शेवटपर्यंत हे जे चरित्र आहे स्वामींचं हे ऐका। एकोदी गोसावी आसी उदयाचा पूजा सुरू झाला, मग गोसावी तया मळ्यासी विहरणा बीजे केले। स्वामींचा एके दिवशी सकाळी लवकर पूजावसर झाला आणि मग स्वामी विहरणासाठी मळ्याकडे गेले। त्या मळ्यासी म्हणजे त्या मळ्याकडे, आता ते कोणता मळा आहे समोर येणारच आहे। तेथ आसन झाले, तिथे आसनस्थ झाले स्वामी त्या मळ्यामध्ये। मग सर्वज्ञ म्हणितले देखिला गा हा अदंडीनाथाचा मळा। मग स्वामी म्हणतात देखिला गा हा अदंडीनाथाचा मळा, हा जो मळा आहे तो अदंडीनाथाचा मळा आहे। भगती जणी म्हणितले जी जी अदंडीनाथ म्हणजे काय। भक्तजनांना काही माहिती नव्हतं एवढंस, आणि त्यामुळे भक्तजन म्हणतात अदंडीनाथ म्हणजे काय, अदंडीनाथ म्हणजे काय असते बरं, हे काय आहे प्रकार। सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात अदंडीनाथ ते नाथपंथीचे महात्मे, ते डाकरामासी गेले होते। अदंडीनाथ जे होते ते अदंडीनाथ नाथपंथीचे महात्मे होते, ते डाकरामासी गेले होते, डाकरामाला गेले होते। एकी वासना भिवेला गेले होते, एकी वासना भीमेला गेले होते, असे वासनाभेद पाठभेद आहेत। तेथ चौकी बैसले, त्या डाकरामाच्या मंदिराच्या चौकामध्ये बसले। हे डाकराम म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये आहे। तो तेथीचेनी विद्यार्थी म्हणितले हे काय देव हो। तिथले जे विद्यार्थी होते, पूर्वीच्या काळामध्ये मंदिरातच शाळा भरायच्या आणि म्हणून त्या मंदिरामध्ये विद्यार्थी होते। इथे जे आपल्याला लक्षात येते की त्या मंदिरामध्ये विद्यार्थी होते, म्हणजे तिथे सर्व पठन पाठन अध्ययन अध्यापन सगळं चालायचं। हे काही देव हो, ते विद्यार्थी म्हणतात देव हो हे काही, आमच्या देवासी नमस्कारू न करा ते काही। आमच्या देवाला तुम्ही नमस्कार केला नाही, ते काही बरं, कशामुळे नाही केला नमस्कार। तो अदंडीनाथे म्हणितले तुमच्या देवासी आमचा नमस्कारू घेववेना। त्या मंदिरातले जे महादेवाची पिंड होती त्या संदर्भात अदंडीनाथ म्हणतात की तुमचा जो देव आहे म्हणजेच महादेव आहे, त्या महादेवाला आमचा नमस्कार घेववेना, म्हणजे घेता येणार नाही, त्यांच्यात एवढं सामर्थ्य नाही की ते आमचं दंडवत घेऊ शकतील। तो तेही म्हणितले कैसे नेघवे। विद्यार्थी म्हणतात असं कसं बोलता तुम्ही, आमच्या देवाकडे सामर्थ्य नाही, आमचा देव तो खूप मोठा आहे, महादेव आहे तो, आणि तो नक्कीच तुमचा दंडवत घेऊ शकेल, असं कसं बोलता तुम्ही की ते घेऊ शकणार नाही म्हणून। करा पा, विद्यार्थी म्हणतात करा दंडवत। तेही म्हणितले
अदंडीनाथ म्हणतात, तुम्ही अवघेची मिळा. पूर्वीच्या काळातील लहान लेकर पण बघा मोठ्या माणसाला शिकवायचे की तुम्ही देवाला नमस्कार का केला नाही. चरित्र अन्य देवतेचं आहे, अन्य देवताविषयी बोलणं चालू आहे, परंतु असे संस्कार आपल्याही मुलाच्या ठिकाणी पाहिजे. मोठा माणूस जर घरी आला आणि त्यानं जर देवाला दंडवत नाही केला आपल्या, तर लहान मुलानं म्हणावं की बाबा तुमचा दंडवत करायचा राहिलेला आहे, बाबा तुमची देवपूजा करायची राहिलेली आहे. असं काहीतरी संस्कार झाला पाहिजे मुलांवर, तर आपला समाज नक्कीच खूपच मोठा होईल, म्हणजेच संस्काराने मोठा होईल आणि आपलं राष्ट्रही संस्काराने नक्कीच मोठं होईल. तर असे हे विद्यार्थी होते लहान मुलं की त्यांना म्हणतात तुम्ही नमस्कार का केला नाही देवाला. आणि त्यानंतर मग ते अदंडीनाथ म्हणतात ठीक आहे आम्ही करतो, तुम्ही सर्व मिळा, म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी एका जागी जमा, मग आम्ही करू, म्हणजे तुमच्या सर्वांच्या समक्ष आम्ही तुमच्या देवाला नमस्कार करू. मग तुम्ही सर्वच बघा ते जे महादेव आहे तो आमचा नमस्कार घेऊ शकतो का. मग ते अवघेची मिळाले, मग ते सर्वजण मिळाले, सर्व विद्यार्थी जेवढे होते तिथे जमा झाले. अदंडीनाथ उठले मग म्हणितले जय देवा म्हणून दोन्ही हात जोडले. अदंडीनाथ जाग्यावरनं उठले आणि मग म्हटले जय देवा, त्या देवतेचा जयकारा केला आणि हात जोडले. दंडवत घालू आदरिले, दंडवत घालायला लागले. तव लिंग दोन्ही भाग झाले. जे महादेवाचं लिंग होतं मंदिरातलं ते 2 भाग झाले, म्हणजे त्या महादेवाच्या लिंगाला भेग पडली आणि 2 भाग झाले. अशुद्ध वाहो लागले, रक्त व्हायला लागलं त्या महादेवाच्या पिंडीमधून. मग अदंडीनाथे म्हणितले, अदंडीनाथ म्हणतात नडरी नडरी, मग तेने जोगवट्याचा बंद घातला, मग तेथोनी निघाले. सर्व विद्यार्थी घाबरले की हे जे महादेवाची पिंड आहे 2 भाग झाले आणि अक्षरशः रक्ताचे पाट वाहत आहेत. आणि मग त्यावेळेस सर्व विद्यार्थी घाबरून जातात. आणि त्यावेळेस अदंडीनाथ म्हणतात नडरी नडरी, घाबरू नका घाबरू नका. मग त्याने नाथ संप्रदायाच्या सर्व महात्म्याच्या ठिकाणी जोगवटा असतो, यांच्याही ठिकाणी जोगवटा होता कमरेला बांधलेला. मग अदंडीनाथाने तो कमरेचा जोगवटा सोडला आणि ते जे महादेवाचं लिंग होतं ते बांधून टाकलं व्यवस्थित. दोन्ही जे 2 खापा झाल्या होत्या ते दोन्ही खापा एका जागी घेतले आणि आवळून बांधून टाकलं. मग ते थोडी निघाले, तिथून ते निघून गेले. तव वाटेसी गोरक्ष भेटले, रस्त्याने जात असताना गोरक्षनाथ भेटले त्यांना. तव गोरक्षेण पुसले, गोरक्षनाथ विचारतात कहा थी आव्यो कहा जाव्यो. तव तेणे म्हणितले डांकरामू भेदिया, अब सोरठी सोमनाथू भेदन जाओ. गोरक्षनाथ म्हणतात कुठून आलेले आहात तुम्ही आणि कुठे जात आहात. आणि याच्या ठिकाणी खूप अहंकार, कारण हा जो प्रकार घडला मागे साहजिकच आहे सामर्थ्याचा अहंकार असणार त्यांच्या ठिकाणी. आणि म्हणून तो काय म्हणतो अहंकारामध्ये की आताच आम्ही डाक्रमाची जे महादेवाची पिंड होती ती भेदली, तिच्या 2 भाग करून टाकले आणि आता सोरठी सोमनाथू भेदन जावं. आता आम्ही सोरठी सोमनाथाचं भेदन म्हणजे त्यांचं भेद करण्यासाठी चाललेलो आहे. सोरठी सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं ज्योतिर्लिंग गुजरात प्रदेशामध्ये आहे. तर तिथे त्या सोमनाथाचं जे महादेवाची पिंड आहे ती आम्ही आता भेदायला चाललेलो आहोत. तो गोरक्षी म्हणितले, गोरक्षनाथ म्हणतात आपुनाही भेदिया, मग परू काही भेदेल. गोरक्षनाथ म्हणतात अरे आपुनाही भेदिया, तू स्वतः अभेद्य झालेला नाहीस अजून, आणि परू काही भेदेल, अरे स्वतः अजून अभेद्य झाला नाही आणि चालला दुसऱ्याला भेदायला, हे काय बरोबर नाही. अदंडीनाथे म्हणितले, अदंडीनाथ म्हणतात आपू काही भेदिला ऐसे कैसे नि जाणीजे. तर अदंडीनाथ प्रश्न करतात की कशावरनं जाणावं की शरीर अभेद्य झालं किंवा नाही. मग या प्रश्नावर गोरक्षनाथ म्हणतात तव गोरखी म्हणितले, देहावरी खर्ग घालीजे आणि पाणी अंतून निघून जाये ऐसे जाये. गोरक्षनाथ म्हणतात की तलवार घेऊन ज्यावेळेस शरीरावर मारली त्यावेळेस पाण्यातून जशी तलवार निघून जाते तशी तलवार निघून जावी. त्याला म्हणतात की शरीर तुझं पक्क झालेलं आहे, तू आता अभेद्य झालेला आहेस. मग अदंडीनाथे म्हणितले, हो का, असं आहे का. देहावरी
दोन्ही धडे तैसेची याते अभेदिया ऐसे म्हणजे गोरक्षनाथ म्हणतात की दोन्ही धडे तैसेची, खर्ग हाणल्यानंतर शरीर जशा तसंच राहिलं पाहिजे, पाण्यातून जशी तलवार निघून जाते तशी निघून गेली पाहिजे, त्याला म्हणायचं की अभेदिया तू झालेला आहेस, तुझा भेद कोणी करू शकणार नाही. आणि मग आदंडीनाथ हे म्हणितले. आदंडीनाथ म्हणतात हो का, ठीक आहे. मग गोरखीन स्वर्गुणी खर्ग इंद्राचे आव्हानिले. आणि मग गोरक्षानं काय केलं, स्वर्गामधून इंद्राचं जे खर्ग होतं त्याचं आव्हान केलं, तलवार बोलवली. ते खळखळीत धगधगीत ऐसे आले. असं एकदम खळखळीत आणि धगधगीत म्हणजे असं चमकदार एकदम असं ते खर्ग आलं खाली. गोरखी हाती घेतले, गोरक्षानं हातामध्ये घेतलं. अदंडी ते पुसले, हाणसी की हाणो. अदंडीनाथाला विचारलं, तू मला मारतू या तलवारीने की मी तुला मारू? तो उगाची, तो गपचूप बसलेला होता. अदंडीनाथ काहीच बोलला नाही. मग गोरखी म्हणितले, गोरक्षनाथ म्हणतात घे खांडे. मग आदिंडीनाथे खांडे घेतले. गोरक्ष म्हटले हे घे खांड म्हणजेच तलवार आणि मार मला. मग आदंडीनाथाने ती तलवार घेतली, गोरखीवरी घातले, गोरक्षाला मारलं तलवारीनं. ते आपणे अंतोनी वाहुनी जाय तैसे गेले. स्वतःच्या शरीरातून असं ते खांड निघून गेलं, म्हणजे तलवार निघून गेली की पाण्यातून जशी तलवार काढावी तसं त्या गोरक्षनाथाच्या शरीरामधून अशी तलवार निघून गेली, सहज पाण्यातून जशी जाते तशी, आणि शरीर जशाला तसंच होतं. दोन्ही धडे तैसीची मागोती मिळाली. दोन्ही धडे तसेच, जसं तलवार मारली म्हणजे तात्पुरतं त्या पाण्यामध्ये थोडासा भेद होत जातो, पुढे पाण्याचा भेद होत जातो, मागे पुन्हा ते पाणी मिळत जाते, त्याप्रमाणे पुढे ते शरीर कापत गेलं आणि मागे मिळत गेलं, तशी परिस्थिती झाली. कुणी जे दोन्ही धडे जे होते ते तशाला तसेच जुटून राहिले, शरीराचे दोन भाग झाले नाही. गोरखी म्हणितले, गोरक्षनाथ म्हणतात पुता देह झाले ते ऐसे जाणीजे. हे अदंडीनाथा, देह तुझं पक्क तयार झालं, अभेद्य असं तुझं देह तयार झालं असं समजावं. या प्रसंगावरून तू समजून घे की माझं शरीर बघ जशाला तसं राहिलं तसं तुझं राहू शकते का? मग आदंडीनाथ हे म्हणितले, आदंडीनाथ म्हणतात आता तुम्ही घ्या, ठीक आहे, आता तुम्ही तलवार घ्या, मला मारा. मग गोरखी खांडे घातले अदंडीनाथावरी. गोरक्षनाथांनी अदंडीनाथावर खांड घातलं. तो पाखानी खांडे लागे ऐसे लागे. ज्याप्रमाणे दगडावर तलवार मारल्यानंतर जसा आवाज येतो तसं त्या अदंडीनाथावर तलवार मारली की आवाज यायला लागला. तिडकिया उसळली या. जसं आपण एखादं झाड तोडायला लागलेलो आहे किंवा जळतण फोडायला लागलेलं आहे कुऱ्हाडीने, आणि ते लाकडावर कुऱ्हाड न पडता चुकून समजा जर दगडावर लागली तर कशी ठिणगी उडते, तिथून जशी लायटर मधून आपल्या ठिणगी उडते तशीच त्या कुऱ्हाडीतून ठिणगी निघते ज्यावेळेस ती कुऱ्हाड एकदम जोराने दगडावर लागते. त्याप्रमाणे तलवार या अदंडीनाथाच्या शरीरावर लागली की एकदम ठिणगी उडायला लागलेली आहे, जणू काही ते शरीर दगडाचं आहे. तिडकिया उसळली या, अशा ठिणग्या उडल्या तिथून. परी खांडे भेदेना, परंतु त्याचं शरीर काय त्या तलवारीने भेदल्या गेले नाही. मग गोरखी म्हणितले, मग गोरक्ष म्हणतो पिंडुकाचा घणाचा घाई चुरू होईल. गोरक्षनाथ म्हणतात तुझा पिंड जो आहे तो काचा म्हणजे कच्चा आहे, जर घणाचा घाव मारला तर चुरू होईल, म्हणजे घणाच्या घावाने काय होईल, तुझ्या या शरीराचा चुरा चुरा होईल. तलवार आहे म्हणून ठिणगी उडाली, आणि हे जर मोठा घन जर मारला दगडावर तर दगड काय होईल, तुटून जातो. तसं तुझं शरीर पण कडक तर झालेलं आहे परंतु अभेद्य अजून झालेलं नाही. घन जर मारला तर साहजिकच आहे तुझं शरीर जे आहे ते चुरा होऊन जाईल, बारीक बारीक चुरा होऊन जाईल, आणि त्यामुळे अजून तू अभेद्य झालेला नाही. देह करी जाय तो वज्रोळीचा, गोरखी अमरोळीचा. मग गोरक्षनाथ म्हणतो अरे तुझं देह पहिलं तयार कर, अभेद्य झाला पाहिजे तू. कारण आदंडीनाथ जो होता तो वज्रोळीचा होता, म्हणजे शरीर वज्रासारखं होतं, आणि गोरक्षनाथ कसा होता, अमरोळीचा. म्हणजे गोरक्षनाथाच्या ठिकाणी जी सिद्धी होती तिचं नाव अमरोळी होतं, म्हणजे अमर झालेला होता तो. त्याला किती दगडानं मारा, तलवारीनं मारा, तोफ गोळा फेकून मारा, काही करून करा, त्याचं शरीर काय भेदल्या जात नव्हतं, असा तो अभेद्य होता, त्याच्यामुळे तो अमर होता.
दंडी होती ते गेली. मग अदंडीनाथाच्या ठिकाणी दंडी जी होती म्हणजे गर्व जो होता की मी सामर्थ्यवान, मी सामर्थ्यवान, मी असे कितीही महादेवाचे पिंड भेदू शकतो, आता मी डाकरामाचा महादेवाचं लिंग भेदलं, आता सोरटी सोमनाथाचं लिंग भेदण्यासाठी जात आहे, हा जो गर्व होता तो दंडी होती ते गेली म्हणजे गर्व गेला. मग अदंडीनाथू हे नाव पातलं आणि नंतर मग त्याच्या ठिकाणी अदंडीनाथ नाव असं आलं, असं स्वामी सांगतात. मग तेने पुसले जैसा तुझा पिंडू झाला ते साधन मज सांगावे. अदंडीनाथ म्हणतात गोरक्षनाथाला की तुझा पिंड जसा तयार झालेला आहे तसा माझा पिंड म्हणजे माझं शरीर तयार होण्यासाठी मला काहीतरी साधन सांगा. मग गोरखी म्हणितले तू येळापुरासी जाये तेथ खेपणीक वेदू थापिले असे तो स्थापावा. गोरक्षनाथ अदंडीनाथाला विधी सांगतात की तू येळापूरला जा आणि त्या येळापूरमध्ये क्षेपणिकांनी म्हणजेच जैनांनी वेदाचा उत्थापन केलेला आहे. वेदाची प्रतिष्ठा नाही झाली तिथं, आता ते पहिलं जे प्रतिष्ठा होती वेदांची ते सर्व उत्थापिलेली आहे, सर्व नष्ट केलेली आहे आणि त्या वेदांची पुन्हा स्थापना करतो तिथे जाऊन, त्या येळापूरला जाऊन. मग तेथ साधनी रिगावे आणि मग तिथे गेल्यानंतर तू साधनामध्ये रिग. मग ते येळापुरासी आले आणि मग अशा प्रकारे अदंडीनाथ जे होते ते येळापूरनी आले. हा रायाची राणीचा अवघा मळा उपहतू झाला होता. स्वामी ज्या मळ्यामध्ये विहरणाला आले होते तो मळा सर्व म्हणजे अगोदरची कथा स्वामी सांगत आहेत. ज्या मळ्यामध्ये विहरणाला आलेले आहेत तिथं पूर्वी काय घडलं ते सांगत आहेत की हा मळा अदंडीनाथ येण्याच्या अगोदर सगळा उबगून गेलेला होता. कोणतं झाड हिरवं नव्हतं कारण की पाणी नव्हतं झाडांना देण्यासाठी. पूर्ण बाग बगीचा पूर्ण असा वाळून गेलेला होता. मग हा अदंडीनाथ तो तेथ राहिला, त्या मळ्यामध्ये येऊन राहायला लागले अदंडीनाथ. त्या राणीच्या सुकलेल्या मळ्यामध्ये अदंडीनाथ राहायला लागले. ये मळाचे उलिंग रायाचे राणीसी जाई. त्याच मळ्यातून त्या राजाच्या राणीसाठी दररोज फळं फुलं जे काही लागतात त्या मळ्यातूनच जायचं. विहिरीचे पाणी आटले होते, त्या मळ्यातील विहिरीचं पाणी आटलं होतं, झाडाला देण्यासाठी पाणी नव्हतं, सर्व सुकलेला मळा होता. मळाची अवघी पाणी विन वाळलिया होती. मळ्यामध्ये जेवढे काही झाडं होते ते सर्व पाण्याविना सुकून गेले होते. ते पुरुष राहिले तिये दिवनी अवकाळी अवघी सांसिनली. आणि अदंडीनाथ जसे त्या मळ्यामध्ये आले की लगेच ते जे मळा आहे तो भरून आला. अवकाळी फळा फुलासी आलिया, विहिरी पाणी बोसंडिलिया. पाऊस पडला नाही काही नाही तरी पण झाडांना फळं लागायला लागले, फुलं लागायला लागले, विहिरी तुडुंब भरल्या, तुडुंब भरून वाहायला लागलेले आहेत. मळाचे उलिंग रायाचे राणीसी जाय. आणि मग त्या मळ्यातलं उलिंग जे आहे फळ फूल सर्व रायाच्या राणीला जायला लागलं. तो रायाची राणी अशी माळिनी उलिंग घेऊन आली. ती जी माळीन होती ती माळीन त्या मळ्यातून सर्व उलिंग घेऊन म्हणजेच फळं फुलं जे काही आलंय त्या मळ्यामध्ये ते सर्व घेऊन राणीसाठी त्या राजमहालामध्ये जाते. तो त्या राणीया पुसिले हे काही गे जे नाही जे काळी ती फुले. मग राणी म्हणते ज्या काळामध्ये जी फुलं येत नाहीत ते फुलं कसे काय आले, जे नाही जे काळी ते फळ कैची आणली. ज्या काळामध्ये जे फळ मिळत नाही ते फळ कसं काय आलं. त्या म्हणितले ना आई अवघी अवधी पाणी विन वाळलिया होती. या वेळीचा आमच्या मळ्यासी पुरुष एक आले. मग माळीन जी आहे ती सांगते राणीला की राणी साहेब आपल्या मळ्यामध्ये सर्व पाण्याविना झाडं सुकून गेले होते, वेली सुकून गेल्या होत्या, ना फूल होतं ना फळ होतं. परंतु संध्याकाळच्या वेळेला आपल्या मळ्यामध्ये एक पुरुष आले. ते आले आणि ती दिवनी अवकाळी अवघी अवधी फळी फुली सासिनिलिया. अवकाळी म्हणजे ज्या काळामध्ये जो पदार्थ जे फूल जे फळ यायचं नाही त्या काळामध्ये ते सर्व फल फुलांनी झाड असे पूर्ण भरगच्च भरलेले आहेत. विहिरी तोंडे पाणी सांडू लागलिया. विहिरीला तर एक थेंब पाणी नव्हतं, एकदम रात्रीतूनच विहिरी पूर्ण भरल्या आणि विहिरीच्या बाहेर पाणी वाहायला लागलेलं आहे.
तिये दिवणी ऐसे होत असे. ते पुरुष आले त्या दिवशीपासून असंच चालू आहे. ना फळाची कमी आहे ना फुलाची कमी आहे, कशाचीच कमी नाही. राणीये म्हणितले तरी त्या पुरखा ते ऐसे पुसगे, जे रायाची राणी तुमच्या दर्शनासी येओ. आणि मग ती राणी म्हणते त्या माळिनीला की जा त्या पुरुषांना हे विचार की या राजाची राणी तुमच्या दर्शनाला येऊ इच्छिते. त्या म्हणितले हो का. माळीन म्हणते ठीक आहे, विचारते त्या पुरुषांना मी. ते गेली. माळीन मळ्यामध्ये गेली त्या पुरुषाकडे म्हणजेच अदंडीनाथाकडे गेली. तया ते पुसले रायाची राणी तुमच्या दर्शनासी येओ. मग त्या अदंडीनाथाला त्या माळिनीने विचारलं की राजाची राणी तुमच्या दर्शनाला येऊ इच्छिते. तीही म्हणितले येती तरी ये तू का. अदंडीनाथ म्हणतात ठीक आहे, त्यांची इच्छा असेल येण्याची तर येऊ द्या. मग त्या माळनी ती राणी पुढा सांगितले. मग ती माळीन जी आहे ती राणी पुढे येऊन सांगितले. ते पुरख म्हणती येतील तरी ये तू का. त्या पुरुषांनी असं म्हटलं की त्यांची जर इच्छा असेल येण्याची राणी साहेबांची तर येऊ शकता. मग तैसीची ते निघाली. आणि मग अशा प्रकारे ती राणी लगेच निघाली. पायीची पायीच निघाली. बटकीची डोये एकू परियेळू पूजा द्रव्य. सेविका जी होती त्या सेविकेच्या डोक्यावर एका ताटामध्ये पूजा द्रव्य दिले आणि तिच्या डोक्यावरती घ्यायला लावलं. एकू अणाचा हाती झारी ऐसी आली. एका ताटामध्ये अन्न होतं, एका हातामध्ये पाण्याची झारी होती. असं सर्व घेऊन राणी निघालेली आहे. ऐसी आली तयाचे पाय धुतले. तिथे येऊन राणी पाय धुते. अदंडीनाथाची पूजा केली. अदंडीनाथाची पूजा केली. जेवू वाढिले. जेवायला वाढला अदंडीनाथाला. तांबोळ दिधले, पानही दिलं. मग म्हणे मज उपदेशू द्यावा. मग राणी लगेच म्हणते मला तुमचा उपदेश पाहिजे, उपदेश द्या तुमचा. आणि अदंडीनाथ जे होते ते लगेच उपदेश देतात. दीधला उपदेश देऊन टाकला. मग बिढारासी निघाली ऐसे प्रतिदिनी करी. मग आपण जेवी. आणि मग स्वतःच्या राजमहालामध्ये गेली राणी. अशी दररोज दर्शनाला यायची, त्यांना आरोगणा द्यायची, दर्शन घ्यायची. हे दररोजचा नियम ठरला राणीचा. ऐसे प्रतिदिनी करी मग आपण जेवी, असा दररोजचा नियम घेतला. आणि मग राजमहालामध्ये जाऊन ती स्वतः जेवण करायची. रावो क्षेपणिकांचा शिक्ष तो तयाचे भक्ती करी. राजा जो होता तो क्षेपणिकांचा म्हणजे जैनांचा शिष्य होता आणि तो तयाची भक्ती करी, जैनांची भक्ती करायचा. राणी अदंडीनाथाची भक्ती करी आणि राणी अदंडीनाथाची भक्ती करायची. ते क्षेपणिकासी उमटले. ते क्षेपणिकांना समजलं. राव तयासी दंडवतासी आला. जो राजा होता तो राजा, त्या राजाचा गुरु जो क्षेपणिक होता, त्या क्षेपणिकाजवळ राजा दंडोत करण्यासाठी गेला. तो क्षेपणिकी म्हणितले. तेव्हा क्षेपणिक म्हणतात राया तू आमची सेवा करीसी ते कपटे करीसी. राजाला सरळ ते क्षेपणिक म्हणतात की राजा तू आमची जी सेवा करत आहेस ती सर्व कपटाने करत आहेस. राये म्हणितले ते काही. राजा म्हणतो असं कस काय बरं बोलताय तुम्ही. ना तुझा ठाई दोन्ही भक्ती. क्षेपणिक म्हणतात की तुमच्या ठिकाणी दोन भक्त्या आहेत. तुझी राणी येसी नाथपंथीच्या पुरखाची भक्ती आणि तुझा आमची भक्ती. तुझ्या राणीला नाथपंथीच्या पुरुषाची भक्ती आहे. तुझी राणी त्या नाथपंथीच्या अदंडीनाथाची भक्ती करते आणि तू आमची भक्ती करतो. तुझी राणी आणि खा पुरुषाची सेवा करी. तुझी राणी दुसऱ्या पुरुषाची सेवा करते. तू आमसी सेवा करीसी, तू आमची सेवा करतोस. क्षेपणिकी म्हणितले तुझी राणी मळा एका जोगी आले असती त्याच्या ठाया जाती असे. क्षेपणिक म्हणतात की हे राजा तुझी राणी मळ्यामध्ये जे क्षेपणिक आलेले आहेत, मळ्यामध्ये जो जोगी आलेला आहे त्या जोगियाची सेवा करते. तरी तू वारिसीना, तू काय त्या तुझ्या राणीला वारिसीना म्हणजे तू काय विरोध करत नाही की जाऊ नको म्हणून त्या अदंडीनाथाची सेवा करण्यासाठी, सरळ जाऊ देतोस तू. तरी आ स्त्री पुरखाचा एकू धर्म व्हावा की. आणि मग क्षेपणिक म्हणतात की स्त्रीचा आणि पुरुषाचा धर्म हा एकच असायला पाहिजे असं ते क्षेपणिक म्हणतात. तवराय म्हणितले ते मी नेने. राजा म्हणतो असं मला काही माहितच नाही, ते मी नेने मला माहिती नव्हतं हे. तैसाची राव राणी येच्या घरासी गेला राणी. राये राणी ते पुसले. तसाच राजा जो होता तो राणीच्या घरी गेला आणि
राणीला विचारतो, तुम्ही म्हणे पुरखाच्या दर्शना जाते असा, तुम्ही कोण्या पुरुषाच्या दर्शनाला जातात म्हणे. राणी या म्हणितले. यावर राणी उत्तर देते, जात असो मा, हो जातो आम्ही त्यांच्या दर्शनाला. ना आमचे गुरु मळा असती. राणी म्हणते, हो आमचे जे गुरुजी आहेत ते मळ्यामध्ये असतात, त्याच्या दर्शना जात असो. आपलाच मळा आहे, आपल्याच मळ्यामध्ये ते गुरुजी असतात आणि मी त्यांच्या दर्शनासाठी दररोज जात असते. तो राये म्हणितले. राजा म्हणतो, तरी आता तेथ न वचावे. राजा म्हणतो, आता आजपासून आत्तापासून तू तुझ्या गुरूंच्या दर्शनासाठी जायचं नाही. न वचे कैसी. राणी म्हणते, का बरं, का जाऊ नको. राजा म्हणतो, तुम्हा आम्हा एकुची मार्गू व्हावा. राजा म्हणतो, तुझा आणि माझा एकच मार्ग, एकच भक्ती पाहिजे. तुम्ही त्याच्या ठाया न वचावे, तुम्ही त्यांच्या ठिकाणी जाऊ नका. न वचो कैसे, का बरं जाऊ नको, असं पुन्हा राणी प्रश्न करते. आम्हा तयाच्या दर्शना गेल्या वांचुनी जेवण नाही आम्ही जाऊनची. राणी म्हणते, मी व्रत घेतलेलं आहे, गुरुजींच्या दर्शनाशिवाय मी अन्न घेणार नाही आणि त्यामुळे आम्ही दर्शनाला जाणार. तरी जाऊनी पहा. राजा म्हणतो, असं आहे का, जाऊन तर बघ, तुला सांगतो मी, असं राजा राणीला बोलतो. म्हणून दारवठ्या पासोनी दोही सुरकणी मळावरी राऊत पाईक खेडे भाले असी माराव्या राहाविले. आणि म्हणून मग राजानं चांगली पाळत राणीवर ठेवणं चालू केली. राजानं काय केलं, रस्त्याच्या दोन्ही बाजूने शिपाई उभे केले. खेडे भाले असी माराव्या, बर्ची भाले घेऊन असे सर्व शस्त्रनिशी तयार ठेवले की राणीला बाहेर जाऊ द्यायचं नाही. ठाई ठाई राखणे घातली. ठाई ठाई म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या रस्त्यामध्ये जे राखणाईत आहेत म्हणजे सैनिक आहेत ते ठेवले होते. चांगली निर्वडी केली. चांगली निर्वडी केली म्हणजे एकदम टाईट सिक्युरिटी केली की आता राणीला बाहेर जाता येऊ नये. तवत्या राणी या माळेनी हाती पुसो पाठविले. आता गुरुच्या दर्शनाला तर जायचं, जेवण घेता येत नाही त्यांच्याशिवाय, दर्शन घेतल्याशिवाय. तर मग राणीनं काय केलं, जी माळीण होती त्या माळणीच्या तर्फे एक संदेश पाठवला गुरुजींना. म्हणावे, आजी राय निर्वडी केली तरी माझ्या दर्शनासी येईल. फक्त माझ्या गुरुजींना विचारा की राजाने आज माझ्यावर प्रतिबंध आणलेला आहे की मी आज दर्शनाला येऊ शकत नाही, खूप राखणाईत सैनिक ठेवलेले आहेत रस्त्यामध्ये, तर मी दर्शनाला आज येऊ शकते का, एवढंच विचारा. ऐसे पुसावे. गेली त्या माळीनी पुरखा पुढे सांगितले. तीही म्हणितले, येती तरी येईल. आदंडीनाथाला सर्व माळीने प्रकार सांगितला की राणीची तर इच्छा आहे येण्याची, परंतु राजाने खूप सैनिक ठेवलेत रस्त्यामध्ये, त्याच्यामुळे येता येत नाही. तर जर त्यांची यायची इच्छा आहे तर राणीला तुमच्या दर्शनाला येता येईल का, असा प्रश्न माळिनीने मळ्यामध्ये जाऊन आदंडीनाथाला विचारला. आदंडीनाथ म्हणतात, येती तरी येईल. त्यांची जर इच्छा असेल येण्याची तर येता येईल. येतुकेनी ते राणी निघाली. मग हा संदेश परत माळिनीने राणीला दिला, कारण माळणी तर एक सेविका होती माळीन, त्याच्यामुळे तिला प्रतिबंध नव्हता. आणि असा संदेश राणीला भेटला की राणी लगेच निघाली दर्शनासाठी. बटकीची डोये ताट हाती तांबकळसाईसी निघाली. सेविकेच्या डोक्यावर ताट दिलं, तांबकळस घेतली आणि निघाली. दारवठ्यापाशी आली. दरवाजापाशी आली तो दोही सुरकणी माराव्या राखणे राऊत पाईक ठाई ठाई ठेविले असती. दरवाजापाशी आली राणी की राणीला दिसते की प्रत्येक ठिकाणी त्या महालामध्ये राजाने राखणाईत सैनिक ठेवलेले आहेत, राऊत आहेत, पाईक आहेत. तेही राणी येते देखिले. त्या सर्वांनी राणीला पाहिले येताना आणि त्याची गती मती क्षाळली. त्यांची गती म्हणजे त्यांचा विचार होता अडवण्याचा, परंतु त्यांना चालताच येत नव्हतं. मती म्हणजे बुद्धी क्षाळली म्हणजे बोलता येत नव्हतं, काय करावं. वाचा खिळली, तोंड बंद झालेलं आहे. मतीमध्ये विचार करण्याची क्षमता राहिली नाही. मतीही क्षाळली. वाचा म्हणजे तोंडातून शब्द फुटत नव्हता, तेही खिळली म्हणजे वाचा गप्प बसवली. जसं आपण म्हणतो तुझी काय वाचा बसली का, त्याप्रमाणे इथे सर्वांची वाचा बसलेली आहे. हाती येर उचलती ना. कितीही प्रयत्न केला हत्यार काढण्याचा, परंतु हत्यार उचलता येत नव्हतं. ते ठकले ऐसे राहिले, जणू काही त्यांना कोणी ठकवलं असे होऊन राहिले. सर्व समजायला तिला राणी जात आहे, डोळ्याने पाहत आहेत, परंतु ना बोलता येते, ना चालता येते, ना शस्त्र काढता येते, ना उजारता येते शस्त्र, काहीच नाही. ती येते आवरणी गेली. सर्वांच्या समोरून राणी निघून गेली. दर्शन घेतले, त्याचे पाय धुतले, पूजा केली, जेऊ वाढले, तांबोळ दिले, मग मागवती आली.
नेहमीच्या प्रमाणे जाऊन तिने दर्शन घेतलं, तांबूळ दिलं, जेवण दिलं, सगळं व्यवस्थित झालं. आणि मग परत आपल्या ठिकाणी ती आली. मग राये पुसले, आजी तुम्ही त्या पुरखाच्या दर्शनासी न वचतीची ते काही, न वचाची ते काही. राजा म्हणतो, का हो राणीसाहेब, आज तर तुम्ही गेलेच नाही तुमच्या गुरुजींच्या दर्शनाला. राजाला वाटते मी एवढी इथे सेना उभी केलेली आहे रस्त्याने, काय जाते राणी. आणि म्हणून राजा कॉन्फिडन्सने म्हणतो, का हो राणीसाहेब, आज तुम्ही गेले नाही तुमच्या गुरुजींच्या दर्शनाला. तो तेही म्हणितले. राणी म्हणते, गेलो होतो हा आम्ही गेलो होतो, ते हे नव्हे आताची आलो, आता नेमकंच आलो आम्ही गुरुजींचं दर्शन घेऊन. मा कैसे गेले ती. राजा म्हणतो, एवढे सैनिक ठेवले तुम्ही कसे गेलात बरं. तेही म्हणितले, हा नव्हे आमका आमकी ठाई असे. मग राजाला ओळखण पटावी की राणी जी आहे ते खरंच गेली होती, ही ओळखण पटावी म्हणून राणी जी आहे ते सर्व ओळखण सांगते की आमच्या ठिकाणी आमका सैनिक आहे, आमच्या ठिकाणी आमका माणूस ठेवलेला आहे, तुम्ही आमच्या ठिकाणी आमका विशिष्ट हत्यार घेऊन कसा माणूस ठेवलेला आहे, सर्व सांगते. ऐसे अवघे सांगितले. मग राये राखणाईत होते ते बोलावू पाठविले. मग राजाने सर्व त्या राखणाईतांना सैनिकांना बोलवलं. मग त्यासी कोपला, सर्वांवर कोपला राजा, रागवलं. हा रे, हे गेली तर तुम्ही उगेची राहिले ती. का रे, मी तुम्हाला इथे राखणाईत म्हणून ठेवलं, राणी ज्यावेळेस जात होती त्यावेळेस तुम्ही अडवलं का नाही, गप्प का बसलात तुम्ही. नाराया आम्ही जाता देखिली, येता देखिली, आमची वाचा खिळली. सैनिक म्हणतात, राजे हो, राणी साहेब आम्ही जाताना पण पाहिली, येताना पण पाहिली, परंतु आमची वाचा खिळून गेली होती, वाचा बसली. गतिमती क्षाळली, गतिमती पण क्षाळून गेली. हाती येरवर ते उचलती ना, हत्यार पण काढण्याचा प्रयत्न केला आम्ही यांना भीती घालण्यासाठी, परंतु हत्यार पण आम्हाला उचलता नाही आले. एक म्हणती देखो परी आम्हा काही करवेना, एक म्हणायची की आम्ही त्यांना पाहिलं परंतु आम्हाला काही करताच आलं नाही. ठकले ऐसे राहिलो, जणू काही आम्ही डोळे उघडे ठेवून ठकल्या गेलो असं आम्हाला वाटायला लागलं. मग रायासी आश्चर्य झाले. मग राजाला आश्चर्य वाटलं. राये म्हणितले पुरुष सामान्य नव्हती. राजाला वाटलं राणीचे गुरुजी काही सामान्य नाहीत. मग राय क्षेपणिका पुढे सांगितले. मग राजाने सर्व जे काही प्रकार घडला तो प्रकार राजाने क्षेपणिकांपुढे सांगितला, म्हणजेच त्यांच्या गुरुसमोर सांगितला की आमची जी राणी आहे, आमच्या राणीला आम्ही असं ठेवलं, सैनिक ठेवले पाळतीवर जाऊ नये म्हणून, तरी पण आमची राणी गेली. सैनिकांची अशी परिस्थिती होऊन गेली. तीही म्हणितले राणी येते पुसाते आमसी उघाणी करती. मग ते क्षेपणिक म्हणतात, असं आहे का, बरं ठीक आहे, तुमच्या राणीला विचारा, ते जे राणीचे गुरु आहेत ते आमच्याशी उघाणी करतील, म्हणजे आमच्याशी चर्चा करतील का, शास्त्र चर्चा. राये राणी येते पुसले. राया म्हणजे राजा राणीला विचारतो की तुमचे गुरु आमच्या गुरुशी उघाणी करीती, तुमचे गुरु आमच्या गुरुजी सोबत चर्चा करतील का बरं. राणी या म्हणितले करती. राणी म्हणते हो करतील ना. परी मज उपसो द्या. परंतु राणी काय म्हणते, करतील, परंतु मला पहिले जाऊन त्यांना विचारू द्या, त्यांची इच्छा असेल तर करतील, मी कस काय हो म्हणून. मग राणी ये पुसले, तेही म्हणितले हो करुणी. मग राणी जाऊन गुरुजींना नमस्कार करते, विचारते की असा असा चर्चा करण्याचा विचार आहे आमच्या राजांच्या गुरूंचा तुमच्या सोबत. आणि यावर आदंडीनाथ म्हणतात, हो करुणी, काय हरकत नाही, आम्ही तुमच्या राजाच्या गुरुशी चर्चा नक्की करू, तुम्ही बोलवाल तरी येऊनी. परंतु आदंडीनाथ काय म्हणतात, तुम्ही माझ्या शिकीन आहात, त्यामुळे तुम्ही जर बोलवलं तर आम्ही येऊ, नाहीतर आम्ही येणार नाही. राव बोलाविल तरी नाही, राजानं जर आम्हाला बोलवलं तर आम्ही येणार नाही, राजा काय आमचा शिष्य नाही, तुम्ही आमच्या शिकणी आहात आणि त्यामुळे आम्ही तुमचं ऐकणार. मग राये राणी येते पुसले. मग राजा राणीला विचारतो, का तुम्ही त्या पुरखाते पुसले. राणीला विचारतो राजा येऊन, विचारलं का तुझ्या गुरुला तू चर्चा करणार आहेत की नाही. राणी या म्हणितले हो पुसले. राणी म्हणते हो विचारलं आम्ही आमच्या गुरुला. मग राये सभा मंडपी सभा केली. सभा मंडपामध्ये जे काही राजसभेचा सभा मंडप होता तिथे सभा भरली. बैसो घातले, बसण्यासाठी सर्वांना आसन टाकले. मग तया ते बोलावू धाडले. आणि मग त्या आदंडीनाथाला बोलवण्यासाठी पाठवलं. कोण, राजाने. ते न येतीची. आदंडीनाथ यायला तयार नाहीत.
क्षेपणिकी म्हणितले होय भियाले. क्षेपणिक म्हणायला लागले, अरे राणीचे गुरु आम्हाला घाबरले. राणी येसी अभिमानू चढला. राणीला मग अभिमान चढला, आमच्या गुरुला असे कसं काय बोलतात म्हणून. आमचे गुरु भिले असं कसं काय बोलतात, आमचे गुरु भित्रे नाहीत तुम्हाला घाबरणारे. आणि मग राणी म्हणते, जा ऐसे म्हणा तुमते राणिया बोलाविले असे. पहिलं राजाने पाठवलं होतं सैनिकाला, परत राणी म्हणते सैनिकाला जा आणि असं म्हण की राणीने बोलवलेलं आहे. ऐसे सांगितले असं सांगितलं. आणि आले आणि मग आदिनीनाथ तिथे आले. पायी गजदंताचिया पाऊवा घातलिया ऐसे आले. पायामध्ये काय होतं तर गजदंताचे म्हणजे जे गज असतो म्हणजेच हत्तीच्या दातापासून तयार केलेले जे पादत्राण असतात, पादुका असतात, ते घालून ते तिथे आले. क्षेपणिकी पुसले अवकाळी अवधी फळफुळासी येती विहिरीसी उदके बोसंडती हे कार्य कायसयाचे कायसया तव. मग क्षेपणिकांनी प्रश्न केला की अवकाळी म्हणजे ज्या काळामध्ये जे फळ येणार नाही, ज्या काळामध्ये जे फुल येणार नाही, ते फळ अवकाळी यायला लागलेले आहेत आणि विहिरीला ओसंडून पाणी वाहत आहे. हे कार्य कशाचे आहेत? आदंडीनाथ काय म्हणतात, हे वेदास्तव. आदंडीनाथ राणीच्या मळ्यामध्ये गेले, सुकलेला मळा भरून आला, आटलेली विहीर पाण्याने गच्च भरली. हे सर्व आदंडीनाथामुळे झालं. आणि मग आदंडीनाथाला ज्यावेळेस प्रश्न केला, आदंडीनाथाचं काम काय होतं, वेदाची स्थापना करायची होती, कारण आदंडीनाथ वेदाला मानत होते. आणि मग हे काय म्हणतात की हे सर्व कार्य वेदांचे आहेत. यावरी उघाणी प्रवर्तली आणि याच्यावर प्रश्नावर उघाणी म्हणजे खूप मोठी चर्चा सुरू झाली. तव तेही म्हणितले हे काही वाघजाळ. क्षेपणिक म्हणतात हे काही वाघजाळ म्हणा. अहो हे तर काय शब्दांचा खेळ आहे. शब्दू जैसा निज तैसा जाय आम्ही तुम्ही सामृथे भांडो. हे काय नुसते शब्दाची चर्चा. शब्द जसा फिरवला तसा फिरला जात असतो. त्यामुळे आम्ही तुम्ही सामृथे भांडो. आता तुम्ही आणि आम्ही सामर्थ्याने भांडणार. आदंडीनाथ हे म्हणितले हो का. आदंडीनाथ म्हणतात ठीक आहे, सामर्थ्याने भांडू आपण. क्षेपणिकी म्हणितले आमची कुपी स्वर्गा जाईल. क्षेपणिक म्हणतात आमची जी कुपी आहे ती स्वर्गाला जाईल. म्हणजे आमची जी कुपी म्हणजे आताच्या भाषेत सांगायला गेलं तर छोटीशी बॉटल. तर आमची ही कुपी जी आहे ती स्वर्गामध्ये जाईल. स्वर्गीचे अमृत आणील. स्वर्गातून अमृत भरून आणेल ही कुपी. आदंडीनाथ हे म्हणितले आमची पाऊ आणूने दी. आदंडीनाथ म्हणतात आमची पाऊ म्हणजे आमच्या पायातलं वाहन आणू देणार नाही. हो का. क्षेपणिक म्हणतात ठीक आहे बघू. मग तेही कुपी आणली पुढा ठेवली मंत्रे करुणी आव्हानिली. ती कुपी जी होती ते क्षेपणिकांनी आणली, मंत्र उच्चारण केले, आवाहन केलं आणि ती जी बाटली होती ते स्वर्गासी जाता देखली. आणि ते बाटली लगेच स्वर्गाकडे निघालेली आहे, स्वर्गातून अमृत भरून आणण्यासाठी. स्वर्गुणी अमृत भरुणी मागोती येता देखिली. स्वर्गावरून अमृत भरून आणलं बाटलीने आणि आकाशामध्ये परत येतानाही दिसत आहे. आणि तेही डावी पाऊनी पाऊ काढली. आणि मग आदंडीनाथाने डाव्या पायातील पादुका काढली गजदंताची, पुढे ठेवली. आव्हानिली मंत्र म्हटले, भिडी भिडी म्हणून प्रहरिली. आणि आदंडीनाथाने काय केलं तर भिड भिड असा शब्द उच्चारण केला. म्हणजे काय तर त्या बाटली सोबत जाऊन भिड आता आणि म्हणून प्रहरिली. आणि म्हणून त्या जे गजदंताची पादुका होती तिला प्रहरली म्हणजे तिला जायला सांगितलं. हे पाऊ चालली. पायातील जे गजदंताची पादुका होती ती चालली. मध्ये भेटी झाली, आकाश मार्गेच भेट झाली. जाऊ ती अशी ठसठस करुणी लागली. आणि अशी वेगाने गेली ती पादुका आणि इतक्या जोरात त्यांची टक्कर झाली, अशी ठसठस करून लागली. ते पाऊवा कुपी फोडली. ते कुपी सर्व त्या पादुकेने फोडून टाकली. ते तिन्ही कोरे झाली. त्या बाटलीचे 3 कोर झाले. वरिले कोर उपरकुंडी येसी पडले. जे वरिले कोर होतं त्या बाटलीचं ते उपरकुंडासी पडलं. मधले कोर ते चरणविहिरा पडले. मधलं जे कोर होतं ते चरणविहिरीला पडलं. खालील कोर शिवाळा पडले. आणि एकदम खालचं जे कोर होतं ते शिवाळ्यात पडलं. हे शिवालय म्हणजेच घृष्णेश्वराचं मंदिर महादेवाचं तिथे पडलं असं बोलतात. ती तिन्ही तीर्थे झाली. असे 3 तीर्थ झाले. सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात, भटाचार्या मागा आदंडीनाथे वेदू प्रतिष्ठीला अंक. भटाचार्याच्या माघारे आदंडीनाथांनी वेदाची प्रतिष्ठा केली
असं स्वामी इथे सांगतात. हे असं एक सामर्थ्याची कथा स्वामींनी इथे सांगितलेली आहे. नक्कीच तुम्हाला ही कथा आवडली असेल. अजून जर व्हिडिओला लाईक केलं नाही तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे स्वामींचे चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल. दंडवत हो.